जय श्री कृष्ण. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. अध्याय 12. भक्तियोग. श्रीकृष्णांची प्रेममयी सेवा. अर्जुनाने पृच्छा केली, जे तुमची योग्य रीतीने भक्तिमय सेवा करण्यात सदैव संलग्न झालेले आहेत आणि जे अव्यक्त निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात, त्यापैकी कोणाला अधिक परिपूर्ण मानण्यात येते? श्री भगवान म्हणाले, जे उपासक आपले मन माझ्या साकार रूपावर स्थित करतात आणि दृढ दिव्य श्रद्धेने माझी सतत उपासना करण्यामध्ये संलग्न झालेले असतात, ते माझ्या मते सर्वोत्तम आहेत. परंतु जे साधक सर्व इंद्रियांचे संयमन करून आणि सर्वांच्या ठायी समबुद्धी ठेवून अव्यक्त इंद्रियातीत सर्वव्यापी अचिंत्य अविकारी स्थिर तथा अचल अशा परम सत्याच्या निर्विशेष रूपाची पूर्ण उपासना करतात, ते सर्वांच्या हितार्थ संलग्न होऊन शेवटी माझीच प्राप्ती करतात. ज्यांचे मन परम सत्याच्या अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये आसक्त झालेले आहे, त्यांना प्रगती करणे अतिशय क्लेशदायक आहे. त्या मार्गात प्रगती करणे हे देहधारी जीवांसाठी नेहमीच अतिशय दुष्कर असते. हे पार्थ, परंतु जे माझे पूजन करतात, जे आपली सर्व कर्म मला अर्पण करतात, जे अनन्य भावाने भक्ती करीत माझी उपासना करतात, जे माझ्या ठायी मन स्थिर करून भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होतात आणि जे माझेच ध्यान करीत असतात, त्यांचा मी जन्म मृत्यूरूपी संसार सागरातून त्वरित उद्धार करतो. मज पुरुषोत्तम भगवंतांवर आपले मन स्थिर कर आणि आपली बुद्धी माझ्या ठायी युक्त कर. अशा रीतीने तू निसंदेह सदैव माझ्यामध्येच वास करशील. हे धनंजय, जर तू आपले मन निश्चलत्वाने माझ्या ठायी स्थिर करण्यात असमर्थ असशील, तर भक्तियोगाच्या नियामक तत्वांचे पालन कर. अशा रीतीने तू मला प्राप्त करण्याची इच्छा स्वतःच्या ठायी उत्पन्न कर. तू भक्तियोगाच्या विधिविधानांचे पालन करण्यात असमर्थ असशील, तर केवळ माझ्याकरता कर्म कर, कारण माझ्याकरता कर्म केल्याने तुला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल. तथापि तू जर माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यात असमर्थ असशील, तर सर्व कर्मफळांचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर. तुला जर असा अभ्यास करणे शक्य नसेल, तर तू ज्ञानाचे अनुशीलन करण्यात स्वतःला संलग्न कर. तथापि ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही कर्मफळांचा त्याग श्रेष्ठ आहे, कारण अशा कर्मफल त्यागामुळे मनुष्याला मनःशांती प्राप्त होते. जो जीवांचा द्वेष करत नाही आणि सर्व जीवांचा सुहृदय मित्र आहे, जो मिथ्या अहंकारापासून मुक्त असून स्वतःला स्वामी समजत नाही, जो सुखदुःखांमध्ये समभाव राखतो, जो क्षमाशील सदैव तृप्त आत्मसंयमी आहे आणि आपले मन तथा बुद्धी माझ्यावर स्थिर करून जो दृढ निश्चयाने भक्तिमय सेवेमध्ये संलग्न झालेला आहे, तो माझा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. ज्याच्यामुळे कोणीही उद्विग्न होत नाही आणि जो इतर कोणामुळे उद्विग्न होत नाही, जो हर्ष आणि दुःख, भय आणि चिंता यामध्ये समभाव राखतो, तो मला अत्यंत प्रिय आहे. जो माझा भक्त साधारण दैनंदिन क्रियांवर अवलंबून असतो, जो शुद्ध कुशल चिंतारहित दुःखमुक्त आणि कोणतेही फळ प्राप्त करण्यासाठी महत्प्रयास करीत नाही, तो मला अत्यंत प्रिय आहे. जो हर्षितही होत नाही किंवा दुःखही करीत नाही, शोकही करीत नाही किंवा आकांक्षाही करीत नाही आणि ज्याने शुभाशुभ गोष्टींचा त्याग केला आहे, असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे. जो मनुष्य शत्रू आणि मित्र यांच्या ठिकाणी समान असतो, जो मान अपमान शीत उष्ण सुखदुःख स्तुती निंदा यांमध्ये समभाव राखतो, जो कुसंगांपासून नेहमी मुक्त असतो, सदैव शांत आणि जे काही मिळेल त्यात संतुष्ट असतो, जो निवासस्थानाविषयी काळजी करत नाही, ज्ञानामध्ये स्थित आहे
आणि भक्तिमय सेवेमध्ये संलग्न झालेला आहे तो मला अत्यंत प्रिय आहे. जे या अविनाशी भक्ती मार्गाचे अनुसरण करतात आणि मला परम लक्ष्य मानून श्रद्धेने पूर्णतः संलग्न होतात ते मला अत्याधिक प्रिय आहेत. भेटूयात अध्याय 13 मध्ये. धन्यवाद.